मी हे जे पॉडकास्ट करतो ते मला असं वाटतं की जास्तीत जास्त लोकांनी बघावे आणि माझा असा हेतू असतो की या पॉडकास्टद्वारे जो कोणी व्यक्ती ज्याला इन्व्हेस्टमेंट करायची आहे आणि तो थांबला आहे त्याच्यासाठी इट्स अन आय ओपनर. पॉडकास्ट एंडपर्यंत बघा. बऱ्याच गोष्टी आम्ही खोलात जाऊन डिस्कस केलेल्या आहेत जेणेकरून तुमच्या लाईफमध्ये खूप फरक पडेल. तुम्हाला पॉडकास्ट आवडला असेल किंवा काही फीडबॅक द्यायचा असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहून पाठवा. सो मला थोडं तुमच्याबद्दल सांगा की तुम्ही रिटायर्ड आहात. सो तुम्ही पहिले काय करायचा, तुमची जर्नी कशी होती, तुम्ही म्युच्युअल फंड्समध्ये कसे आलात आणि आता तुमची म्युच्युअल फंडची जर्नी कशी चालली आहे? नाही, मी एक BMCमधली एम्प्लॉई होते. पण मला ते राहुलच्या ऑफिसच्या इथून जाताना नेहमी गर्दी दिसायची. म्हटलं इथे लोक काय करत असतात, त्यामुळे ते क्युरियासिटी होती. म्हणून मी एकदा सहज मिस्टर मुकुंद कुलकर्णींना भेटले आणि नंतर मला त्यात इंटरेस्ट वाटला. आणि ह्याचं 99% श्रेय राहुलच्या आईला जातं. परफेक्ट आहे. कारण ती माझी एक क्लोज मैत्रीण पण झाली आणि तिच्याशी गप्पा मारताना मला खूप इंटरेस्ट वाटायचा. अरे हे काहीतरी आहे. म्हणजे जे म्युच्युअल फंड ची स्लोगन आहे ना की म्युच्युअल फंड सही आहे, ते मला पटायचं. पण त्याच्यानंतर यायचं ते सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. तर ती मार्केट रिस्क होती ना, ती माझ्या डोक्यातनं गेली जेव्हा मिस्टर मुकुंद कुलकर्णी आणि अंजू यांच्याशी मी जास्त वेळ बोलायला लागल्यानंतर. ॲक्च्युली तेव्हा माझी इन्व्हेस्टमेंट काही नव्हती कारण मी BMCमध्ये एम्प्लॉय. पण मी साधारण 13 सालापासून म्युच्युअल फंडमध्ये SIP सुरू केली. एकदम कमी अमाऊंटची 3,000ची फक्त SIP होती माझी. आणि नंतर जसे माझे मुलं जॉब लागले तेव्हा म्हटलं ह्या मुलांना पण काहीतरी शिकवलं पाहिजे आणि ह्याच्यामध्ये आपण पण आता इंटरेस्ट आहे. म्हणजे मी जर याच्यात इंटरेस्ट घेऊन काही केलं तर ते मुलं मला फॉलो करतील. परफेक्ट आहे. व्हेरी ट्रू. त्याच्यासाठी मी मग गेले राहुलच्या ऑफिसमध्ये आणि एकदम फार कॅज्युअली गप्पा मारल्या. पण त्याने पण ओपनली मला काय आहे, तुम्ही कसं इन्व्हेस्टमेंट करा, किंवा तुम्हाला जर इनसिक्युअर्ड वाटत असेल तर तुम्हाला डेट फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करा की जे तुम्हाला FDपेक्षा निश्चित 1-2% जास्त देतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जोपर्यंत तुम्ही त्याचं रिडम्शन करत नाही तोपर्यंत तुम्हाला इन्कम टॅक्स लागत नाही. ही 100% जमेची बाजू होती. नाही तर बँका काय आपलं दरवर्षी इन्कम टॅक्स कापूनच घेतात. व्हेरी ट्रू. त्यामुळे मी म्हटलं नाही, हे बेस्ट आहे. आणि सुरुवातीला आपल्याला कुठली गोष्ट करताना एवढं डेअरिंग होत नाही की आपली आहे ते सगळी पुंजी आपण म्युच्युअल फंड किंवा स्टॉक मार्केटमध्ये लावा. ह्या स्टॉक मार्केटचं खूप आपण आधी सुरू केलेलं. आय थिंक माझ्या मते 15-1 वर्षापूर्वी. नाही, स्टॉक मार्केटमध्ये म्हणजे माझ्या मिस्टरांचे तर फिजिकल फॉर्ममधले स्टॉक्स होते. अरे वा. ओके. आणि ते अनेक वर्ष पडून होते. तेव्हा मी मुकुंद कुलकर्णींना विचारलं, अरे ह्यांचं काय करायचं. मग ते डीमॅट केले. म्हणजे खूपच जुनी हिस्ट्री आहे. सो मला या पॉडकास्टमधनं तेच सांगायचं आहे की तुम्ही स्टॉक मार्केट्स पण बघितलं, तुम्ही म्युच्युअल फंड्स पण बघितले. पण जेव्हा मी आपली ओव्हरऑल इन्व्हेस्टमेंट हिस्ट्री बघतो तेव्हा इतके वर्ष स्टॉक मार्केट्स असून पण आपण मी म्हणतो ना की आपल्या ॲपेटाईटनुसार आपण कधी इन्व्हेस्टमेंट केली नाही. कारण त्याला एक कारण जबाबदार होतं, कारण आपल्याला तसे रिटर्न्स मिळत नव्हते. बरोबर. तुम्ही जसं म्युच्युअल फंड्सकडे वळालात, हळूहळू इन्व्हेस्टमेंट वाढत गेली, मग रिटायर झालात, तुम्हाला रिटर्न्स मिळाले. हे सगळं आज आपण आपल्या पॉडकास्ट थ्रू आपल्या व्ह्युअर्सना सांगायचं आहे, जेणेकरून तुम्हाला बघून बरेच असे रिटायर्ड लोक जे आहेत ते थोडे इन्स्पायर होतील आणि ते म्युच्युअल फंड्समध्ये येतील. नाही, ते शेअर मार्केटमध्ये काय माहिती का, जरी तुम्हाला कोणतरी गाईड देणार असला किंवा कोणतरी सांगतो अरे हे शेअर्स घ्या आणि अनफॉर्च्युनेटली तेच 0पर्यंत जातात, बरोबर, ती रिस्क मला घ्यायची नाही. तर म्युच्युअल फंड म्हणजे राहुलनी सांगितल्यानंतर म्हटलं हे छान आहे. म्हणजे रिटर्न्स जरी शेअर्सपेक्षा कमी आले तरी ते गॅरंटेड आहे. किंवा त्यात तिथे फंड मॅनेजर सगळं आपलं मॅनेज करायला असतो हे. आणि शिवाय आपला फायनान्शियल ॲडवायझर त्याचा वॉच असतो सगळ्यावर. त्यामुळे हे बेटर. म्हणजे जास्त पैसे जास्त मिळतील यापेक्षा कॉन्स्टंटली मिळतील आणि तो पैसा आपला वाढत जाईल. याच्यासाठी मी म्युच्युअल फंड अजूनही माझी तीच स्ट्रॅटेजी आहे. म्हणजे मला एखाद्या स्टॉकमध्ये मी 50% प्रॉफिट बुक करते आणि तो प्रॉफिट लगेच म्युच्युअल फंडमधल्या कुठल्या तरी पोर्टफोलिओमध्ये डायव्हर्ट करते.
आपण साधारण म्युच्युअल फंड्स माझ्या मते एकदम चांगले चालू केले 2016-17ला. तुम्ही रिटायर कधी झालात? मी 18ला रिटायर 18ला झाले. रिटायर झालात. 16ला माझ्याकडे एवढे पैसे नव्हतेच. हा, मेन 17-18ला आपण स्टार्ट केला. आपल्याला ऍटलिस्ट कळायला सुरुवात झाली की म्युच्युअल फंड कसं काम करतंय. आणि पहिले 2-3 वर्ष असे होते की 2018, 19, 20 आपल्याला काहीच रिटर्न्स नव्हते. नक्की. हो. त्यात 2020चा कोविडचा फॉल आला. आता जो माणूस नवीन येतो म्युच्युअल फंड्स मध्ये, आता लोकांना असं वाटतंय की काही नवीन फॉल येतोय, मार्केट ऑल टाइम हायला आहे. तुम्ही पहिले 3 वर्ष ऑलमोस्ट 0 रिटर्न बघितलात. तुम्हाला भीती नाही वाटली? नाही, ह्याचा कोविडचा फॉल आला तर कोविड हे ऑलमोस्ट सगळ्यांना नवीनच होतं. म्हणजे महायुद्धापेक्षा सुद्धा वेगळं होतं. बरोबर आहे. त्यामुळे थोडीशी मला भीती वाटली. पण मी काय केलं तेव्हा, माझे सगळे फंड ते 3 महिन्यासाठी पॉज केले. ओके. SIP पॉज केले. SIP माझ्या पॉज केल्या, पण बंद केल्या नाहीत. म्हटलं 3 महिने बघूया. नंतर बघितलं तर हे ठीक आहे, एवढं काय ते मार्केटमध्ये सुद्धा सगळे घाबरून स्टॉक विकून टाकतात आणि म्युच्युअल फंडवर त्याचा तुम्ही SIP पॉज केली पण रिडीम नाही केली. रिडीम नाही केल्या किंवा बंद पण केल्या नाही. व्हेरी गुड. ओके. किंवा इमिजिएटली त्यातले पैसे पण काढले नाहीत. ऍक्च्युली तेव्हा माझे पोर्टफोलिओ मायनसमध्ये होते. तरी मी जरा म्हणजे असं खंबीरपणे राहिले की म्हटलं हे बरोबर आहे, हे थोड्या वेळात होईल काहीतरी. आणि त्याचा असा फायदा झाला की कोविड नंतर मार्केट 100% पुन्हा त्याच जागी गेलं. व्हेरी ट्रू. आणि माझे SIP चालू होत असल्यामुळे माझे फंड्स खूप वाढले, कारण मला कमी किमतीमध्ये म्युच्युअल फंड्समध्ये म्हणजे तुम्ही कोविडच्या फॉलच्या आधी तुमची SIP चालू होती, कोविडचा फॉलला तुम्ही 2-3 महिने पॉज केली. पण नंतर तुम्हाला कळलं की दिस इज टाइम टू बाय, आणि मग तुम्ही परत SIP चालू केल्या आणि SIP चालू केल्या. आणखीन त्याच्यात वाढवली सुद्धा. व्हेरी गुड. ओके. म्हणजे माझ्या ज्या 3,000च्या SIP होत्या त्या मी लगेच 5,000च्या, काही स्मॉल कॅपवाल्या तर मी 8-9 हजाराच्या पण केले होते. कारण तोच मला वाटलं की हाच पॉईंट आहे की आपल्याला आता इथे पैसे डबल होण्याची आहे आणि आपण काहीतरी वेल्थ क्रिएट करू शकतो. पण त्याने तुम्हाला आज जो कॉन्फिडन्स आला आहे तो काही वेगळ्याच पट्टीचा आहे. मी नेहमी हो. आणि माझं एक ड्रीम होतं की माझ्या गावाला एक घर असावं. ओके. तर मी घराची 50% पैसे म्युच्युअल फंडमधनं विड्रॉ केले आणि ते 1-2 वर्षात पुन्हा होते तेवढेच झाले. म्हणजे माझं घर ॲक्च्युली फ्री ऑफ कॉस्टच झालं आहे. म्हणजे म्युच्युअल फंडच्या कृपेने रोहायला घर झालंय. आणि आपली सगळी स्वप्न म्युच्युअल फंडमुळे पुरी होऊ शकतात. व्हेरी गुड. हे मला ह्याच्याबद्दल खात्री वाटली. अरे वा. आणि घर घेणं ही तर मोठीच गोष्ट आहे. तुम्ही 1-2 लाख 2 लाख खर्च करून कुठल्या युरोप टूरला जाऊ शकता, पण तुम्हाला जर घर घ्यायचं असलं रोह्याला तरी 20-25 लाख इन्व्हेस्टमेंट आहेच. पण ह्याच्यात मी एक गोष्ट तुम्हाला, म्हणजे मला ही प्रकर्षाने नेहमी जाणवते, तुम्ही ज्याला रिटायर झालात 2018ला त्याला पण तुम्ही घर घेऊ शकत होता. बरोबर आहे. पण तुम्ही तेच घर 2021-22ला घेतलं. मी नेहमी ही गोष्ट माझ्या रील्स मधनं सांगत असतो की तुम्हाला घर घ्यायचंय ज्या दिवशी डिसाईड करता तिथून 5 वर्ष प्रोलॉंग करा. 5 वर्ष प्रोलॉंग केलं की तुमचा पोर्टफोलिओ होतो, तुमच्याकडे एक किटी निर्माण होते, त्यातले काही पैसे रिडीम करून तुम्ही घर घेऊ शकता. जसं तुम्ही बोललात की प्रॉफिट मधनं तुमचं घर झालं. नक्की. हे प्रत्येकाने केलं पाहिजे. मी 18मध्ये घर घेतलं असतं तर माझे जे रिटायरमेंटचे पैसे मिळाले होते ते इमिजिएटली घरात गेले असते आणि मला आत्ता जो माझा पोर्टफोलिओ जो दिसतोय तो दिसला नसता. कारण त्याच्यात मी 4-5 वर्षात जे माझा पोर्टफोलिओ आता माझं 56-58% हाय आहे. व्हेरी गुड. काही फंड्स तर माझे 118-120% राहिले. याला ॲब्सोल्यूट रिटर्न आपण म्हणतो. आणि CAGR किती आहे साधारण? कॅगर ना, म्हणजे कॅगर सुद्धा 22-23% आहे. व्हेरी गुड. म्हणजे काही फंड्स आता 28% वगैरे आहे. तर ते मला जो पोर्टफोलिओ दिसल्यानंतर मला वाटलं की आता मी ह्याच्यातलं जर काही रिडम्शन केलं तर आपला पोर्टफोलिओ होता तोच राहील, अदरवाईज थोडासा जास्तच राहील, पण घर सुद्धा होईल. हा कॉन्फिडन्स मला आल्यानंतर मी घर घेतलं. अदरवाईज ते माझं सेकंड होम आहे. म्हणजे मला ते घेण्याची गरज नव्हती, फक्त जे माझं ड्रीम होतं. व्हेरी गुड. ते ह्याच्यामुळे सक्सेसफुल. याला मी गोल्स अचिव्हमेंट म्हणतो. तुम्ही इन्व्हेस्ट केल्यानंतर तुमचा पोर्टफोलिओ वाढला, त्यातले काही पैसे काढा आणि तुम्ही खर्च करा ना. जोपर्यंत खर्च नाही करत तोपर्यंत त्याची मजाच नाहीये.
आता 2 गोष्टी आहेत. मी इथे कॉन्सेप्ट बोललो ॲब्सोल्यूट रिटर्न आणि CAGR. हां तर सगळ्यांना सांगण्यासाठी ॲब्सोल्यूट रिटर्न म्हणजे काय, की मी ₹100 कुठली गोष्ट घेतली आणि ती 120 गेली, म्हणजे आपण म्हणतो की 20% आपल्याला रिटर्न्स मिळाले. रिटर्न्स त्याला आपण म्हणतो ॲब्सोल्यूट रिटर्न्स. आणि CAGR रिटर्न म्हणजे ₹100 ची गोष्ट 120 झाली, समजा ही 3 महिन्यात झाली, तर मला 3 महिन्याचे रिटर्न 20%. 12 महिन्याचे किती होतील, तर त्याला आपण CAGR म्हणतो, किंवा मराठीत बोलायचं झालं तर वार्षिक परतावा, हां हां की आपल्याला वर्षाला रिटर्न्स किती मिळत आहेत, हे फार इम्पॉर्टंट आहे. आता मला याच्यात एक गोष्ट अजून एक प्रकर्षाने तुम्हाला विचारायची. आपण ज्यावेळेला चालू केलं त्यावेळेला आपण स्मॉल कॅप फंड्स पण घेतले, हो हो मिड आणि स्मॉल कॅप फंड्स. मेजॉरिटी ॲडवायझर्स किंवा मेजॉरिटी लोक जी इन्व्हेस्ट करतात, एस्पेशली अबाव 55, मी असं बघतो की मिड आणि स्मॉलला हात लावत नाही. पण तुमच्या पोर्टफोलिओमध्ये मिड आणि स्मॉल कॅपने कहर करून टाकलाय. मी तर नंतर मला आता इन्व्हेस्टमेंट सुरू करून मला 5-6 वर्ष झाल्यानंतर मला थोडा कॉन्फिडन्स आला आणि राहुलवरचा विश्वास, आणि मुख्य म्हणजे तो एकदा आपल्या क्लायंटचा हात धरला की तो सोडत नाही. म्हणजे कोणता फंड एकदा बॅड परफॉर्मन्स देतो याच्याकडे पण त्याचं लक्ष असतं की ते तुम्ही लगेच डायव्हर्ट करा, नाही तर आपले पडून राहिलेत पैसे, असं होत नाही. याच्यामुळे मी माझे काय काय इन्व्हेस्टमेंट म्हणजे ज्या PSU बँकमधल्या होत्या त्यांना काही 5-6% रिटर्न्स होते, ते मी सगळ्या डायव्हर्ट करून स्मॉल FDs होत्या. FDs काढल्या त्या सगळ्या. आणि माझ्या पूर्वी आपल्यासारख्या लोकांचं एक असायचं की कोऑपरेटिव्ह बँकामध्ये 1% व्याज जास्त मिळतं म्हणून आपण तिथे FDs आणि ठेवतो. परत ते आपलं TDS कट करत नाही. आता कट करतात, पण मी त्या कोऑपरेटिव्ह बँका सगळ्या बंद केल्या जेव्हा बात आहे. मी म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करणार. फक्त 2 नॅशनलाइज बँका, एक माझ्या अदरवाईज ऑपरेशनसाठी आणि एक माझ्या पेन्शनसाठी. अदरवाईज मी बँकेत आता जातच नाही खरं क्या म्हटलं. बात आहे, व्हेरी गुड. ह्याच्यात एक गोष्ट अजून खूप चांगली आहे ना, की आपण म्युच्युअल फंड चालू केले माझ्या सल्ल्याने, हो पण ह्या जर्नीमध्ये तुम्ही पण स्वतः एज्युकेटेड खूप झाला. लोक काय करतात की काहीच बघत नाहीत. तुम्ही काय केलं की बाबा मला समजा आपण ज्या प्लॅटफॉर्म थ्रू काम करतो फंड्स बाजार, त्यात एवढ्या गोष्टी आहेत, पण त्या प्रत्येक गोष्टी तुम्ही शिकता. तुम्हाला नाही कळलं की तुम्ही मला फोन करता, राहुल मला हे सांग, ते कॉन्व्हर्सेशन होतं. आणि त्याने काय होतं ना की तुमचा कॉन्फिडन्स फंडवरचा प्रचंड वाढत चाललाय. मी नेहमी म्हणतो एज्युकेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट, हो हो आणि नक्कीच. ते तुम्ही फार जबरदस्त केलं. नाही ते तर आहे. मला तर उलट सांगायचं आहे, तुम्हाला फायनान्शियल गाईड करायला राहुल आहेच, पण तुम्ही स्वतः पण त्याच्यामध्ये जर अभ्यास केलात फंड बाजारच्या प्लॅटफॉर्मवरनं, व्हेरी ट्रू. तर तुम्हाला जास्त कॉन्फिडन्स येईल. आणि मला स्वतःला असं म्हणतं, कोण एक व्यक्ती आपल्याला काहीतरी सांगते इकडे पैसे टाका, म्हणून तुम्ही करू नका. तुम्ही स्वतः त्यातला अभ्यास कन्व्हिन्स्ड करा पाहिजे. व्हेरी ट्रू. आणि मग तुम्हाला त्याच्यामध्ये काही शंका असतील, काही प्रॉब्लेम्स असतील किंवा तर तो आहेच तुमचा फायनान्शियल ॲडवायझर तुम्हाला. आणि याच्यामध्ये होतं काय, तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरला पण खूप कॉन्फिडन्स असतो की आपले क्लायंट काहीतरी करतायत, Yes, म्हणजे मी very सांगतो true. आणि ते करते Very true. असं नाही होत. व्हेरी ट्रू. त्यामुळे हे तर सर्वांनीच करायला पाहिजे. आणि तुम्ही जर स्मार्टफोन वापरताय तर तुम्हाला गुगल यायला पाहिजे, तुम्हाला सगळे ॲप वापरता आले पाहिजे. तशी ती सगळी फंड बाजार ॲप तुम्हाला मोबाईलवर वापरता येतात, तर ते तुम्हाला आली पाहिजे आणि ते तुम्ही करायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी काय 8 दिवसाने 15-20 मिनटं जरी बघितलं तरी चालतं. Perfect पण आहे. मुळात तुमचा रिकामा वेळ आहे ना, तो त्यांनी जरा सत्कारणी Utilize लावा करायचा. की आता तुम्ही रिटायर्ड आहात. आणि खरं मला तर सांगायचं आहे की तुम्ही रिटायर्ड झाल्यानंतर तुम्हाला जास्त पैशाची गरज आहे. व्हेरी ट्रू. कारण आता माझं जसं ड्रीम होतं स्वतःच्या माहेरी घर असावं, ते तर फार मोठं झालं. पण तुम्हाला कुठे युरोप टूरला जायचं आहे, परदेशी वर्षातनं 2 टूर करायचे आहेत. आता कोणतीही टूर घेतलीत की तुम्हाला 80-90 हजार कमीत कमी खर्च आहे. खरंय. तर असं व्हायला नको की तुमचे पैसे जे तुम्ही रिटायर्ड झाल्यानंतर मिळवले ते कमी कमी होत आहेत. तर तुम्ही अशी इन्व्हेस्टमेंट करा की ते तुमचे पैसे पण वाढतील आणि तुमची स्वप्न पण सत्यात येतील आणि तुम्ही रिटायर्ड लाईफ मस्त एन्जॉय करू. व्हेरी ट्रू. आणि फायनान्शियली तुम्ही सेटअप असाल ना, तर तुम्हाला एक वेगळीच ग्रेस, कॉन्फिडन्स व्हेरी ट्रू. कॉन्फिडन्स हो, असते 100%. आणि तुमच्या वागण्यात बोलण्यात एक वेगळा कॉन्फिडन्स येतो. येस. तर ते त्याच्यासाठी तुम्ही करा. आणि आता काय आपलं रिटायर्ड लाईफ मजेत घालवायचं असेल तर हे कराच.
आणि त्याच्यासाठी मला वाटतं तुम्ही कोणत्या तरी फायनान्शियल ॲडवायझरला घ्या हाताशी, पण तुम्ही स्वतः पण त्याचा अभ्यास करा. मॅडम एक अजून एक गोष्ट ना मी सध्या खूप बघतोय की जी लोक रिटायर होतात, ज्यांना पेन्शन असतं, त्यांचं काय म्हणणं असतं, आमचं पेन्शनमध्ये घर चालतं, तर मग आता मिळालेली रिटायरमेंट अमाऊंट कशाला म्युच्युअल फंड्समध्ये टाकायची, FDs मध्ये 6-7% ठेवली तरी ठीक आहे. पण हे असं न करता तुम्हाला पेन्शन असून तुम्ही म्युच्युअल फंड्समध्ये टाकले. कारण मी बघतो ना, म्हणजे आता कितीतरी क्लायंट्स आहेत, कितीतरी लोक येतात, त्यांना 50 लाख रुपये मिळतात, ते काय करतात 30 लाख रुपये सिनियर सिटीजन स्कीममध्ये टाकतात, 10 लाख रुपये अजून पोस्टाच्या स्कीममध्ये टाकतात, उरलेले 10 लाख रुपये ते म्युच्युअल फंड्समध्ये टाकतात. आता हे उरलेले 10 लाख रुपये टाकण्यासाठी ते 1000 प्रश्न विचारतात आणि पहिल्यांदा 5 लाख टाकतात आणि मग नंतर 5 लाख टाकतात. ह्याच्यात काय होतं, जे पहिले 40 लाख टाकलेले असतात त्याला लॉक इन असतं, पैसे कधी काढता येत नाही. गरज लागली की म्युच्युअल फंड्समधनं विड्रॉ करतात. असं ना त्यांचा कधी पैसा बनतच नाही. मी स्वतः अनुभव हा घेतला सांगतो. मी पोस्टाची मंथली इन्कम स्कीम होती, MIS, त्याच्यात मी खूप 13 साली वगैरे 3 लाख रुपये टाकले होते. त्याचा इंटरेस्ट काय यायचं 1,000 तो मी म्युच्युअल फंडमध्ये टाकला आणि मी ऑब्झर्व केलं की ते मॅच्युअर्ड होताना माझा म्युच्युअल फंड किती वाढतोय. तर त्या 3 लाखापेक्षा माझा जो इंटरेस्ट येतो तो जास्त वाढला होता. व्हेरी गुड. म्हणजे मला लक्षात आलं की मी ते 3 लाख MIS मध्ये न टाकता सगळेच म्युच्युअल फंडमध्ये टाकलं. पण याच्यासाठी थोडं स्टडी करायला पाहिजे, म्हणून मी तसं केलं होतं. पण अदरवाईज म्युच्युअल फंड बेस्ट. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही सगळे इक्विटीचे म्युच्युअल फंड घेत असाल आणि ते सब्जेक्ट टू मार्केट रिस्क असेल, तर तुम्ही डेट फंडमध्ये थोडे करा. आणि त्याच्यासाठी तुम्हाला तुमचा फायनान्शियल ॲडवायझर तुमचा व्यवस्थित पोर्टफोलिओ बनवून देईल की काही फंड सिक्युअर्ड आहेत, काही इक्विटी आहे, काही स्मॉल कॅप आहेत. असं व्यवस्थित इन्व्हेस्टमेंट केली तर म्युच्युअल फंड बेस्ट आहे. मी आता ह्याच्या तुम्ही जे फायनान्शियल ॲडवायझर बोलला ना, मी खूप लोकांना सांगतो की ज्या वेळेला तुमची जर्नी चालू होते ना, त्यावेळेला तुम्हाला हँड होल्डिंगची ना खूप गरज असते. नक्कीच 4-5 वर्ष झाले आपल्याला एक्सपिरियन्स आला की तुम्ही स्वतः करू शकता, किंवा मग म्हणजे हँड होल्डिंग प्लस तुमचा अभ्यास. पण स्टार्ट करताना तुम्ही ठोकर खाल्ली ना, तर तुमचे 5 वर्ष तर जातात आणि परत 5 वर्ष पोर्टफोलिओ बिल्टअपला, असे 10 वर्ष वाया जातात. आणि ते स्टार्टलाच जर तुम्हाला कुठे वाईट म्हणजे धक्का खाल्ला त्या फायनान्शियल, तर तुम्ही नंतर त्या गोष्टीकडे ढुंकूनही बघत नाही. त्यामुळे सुरुवातीलाच तुम्ही प्रॉपर कोणाच तरी ॲडवाईस घ्या, त्याच्या सल्ल्याने सुरुवात करा आणि तुमचा थोडा स्टडी ठेवा. बरोबर आहे. आणि आपण स्वतः स्टडी केल्याने की आपल्याला थोडं वेगळंच वाटतं, ते म्हणजे कॉन्फिडन्स येतो. आपण जे करतोय ते राईट ट्रॅकनी आहे किंवा नाही, तो कॉन्फिडन्स जर तुम्ही स्वतः अभ्यास केला तर. नाही तर ते शेअर्स मार्केटमध्ये कोणतरी टिप देतं, अरे हे शेअर्स घ्या, आणि मग ते 0पर्यंत जातात, मग तुम्ही शेअर मार्केटकडे वळून सुद्धा बघत नाही. तर ते चुकीचं आहे. तर तुम्ही स्वतः पण अभ्यास करा आणि स्टार्टलाच तुम्ही फायनान्शियल ॲडवायझरची मदत घ्या आणि मग तुमचा एकदा पोर्टफोलिओ छान बिल्टअप झाला की मग तुम्हाला कॉन्फिडन्स येतो. मला आता अजून एक तुम्हाला विचारायचं आहे. तुमचा सगळा फिमेल ग्रुप आहे, हो बरोबर आहे. आता तुम्ही बोलके आहात, तुम्ही 100% सगळ्यांना सांगत असाल की म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करा, डोकं खात असाल. तुम्हाला काय प्रतिक्रिया आहे ते समोर? नाही, डोकं खाते ते सगळे ऐकतात माझे. काय ऐकता इकडे तिकडे बघत असतात, मग त्यांना ऐकायचंच नसतं. आणि त्यांचं असं म्हणणं आहे, आता एवढी पेन्शन आहे, काय पैशाच्या मागे लागले वगैरे. तर ते चुकीचं आहे. पैसा तुम्हाला मिळाला, त्याला कितीतरी चांगल्या गोष्टी आयुष्यात तुम्ही करू शकताय. आता माझंच उदाहरण सांगते. मी माझ्या लांबच्या नात्यातल्या एका मुलाला MCAला ॲडमिशन घ्यायची होती, पण तो फी जास्त असल्यामुळे तो जरा विचार करत होता काय करावं. तर माझ्या लक्षात आल्यानंतर मी 2 वर्ष त्याची फी भरणार आहे, मी त्याला सांगितलं. याच्यामध्ये झालं काय की मला पण समाधान आहे की मी त्या मुलाला MCA करण्यासाठी मदत केली आणि त्याचं ड्रीम पण पूर्ण झालं ना. व्हेरी ट्रू. त्याच्यामुळे ह्या अशा गोष्टी तुम्ही करा. पैसे जास्त मिळाले ते काय वाया जात नाही, कितीतरी गोष्टी करण्यासारख्या असतात. आपल्याला लहानपणापासून सांगितलेलं आहे की तुम्ही सेफ इन्व्हेस्टमेंट करा, सेफ करा. सेफ न करता थोडंसं ॲग्रेसिव्हली केलं आणि म्हणजे मी थोडी रिस्क घेतली. काय होतं ना, म्युच्युअल फंड्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क.
आणि या वाक्याने लोकांना असं वाटतं माझे पैसे शून्य झाले तर. नक्कीच. मी तर बरेच वर्ष ते वाक्य बघायचे आणि जरा वाटायचं अरे काहीतरीच हे नको म्हणून. पण ठरवलं नाही आपण त्याच्यात शिरल्याशिवाय आपल्याला कळणार नाही. ते काय सेफ साईड म्हणून ॲब्सोल्युटली. सिगरेटच्या पाकिटावर पण असतंच की पण लोक सिगरेट पितात. तेच उलटी गोष्ट आहे ती. पण हे अगदी पॉझिटिव्ह गोष्ट आहे. पण असं असतंच. तर त्याच्यामुळे आता आणि तुम्ही एवढं छान इन्व्हेस्टमेंट करता, त्यामुळे मी असं बघितलं की तुमची नेक्स्ट जनरेशन ती पण इन्व्हेस्टमेंट खूपच करते. हो हो म्हणजे मला मोठ्या मुलाचं केदारचं तर फार अप्रूप वाटतं. मला अजूनही आठवतंय 2017ला आपण जेव्हा पहिला भेटलेलो हो हो तेव्हा केदार म्हणाला, "अरे माझी 25 लाखाची FD तुम्हाला तोडून म्युच्युअल फंड्समध्ये टाकायला सांगतोय." तोच केदार परवा मी बोललो तर मला म्हणतो, "राहुल, दॅट वॉज द बेस्ट डिसिजन ऑफ माय लाईफ." पण हे का झालं? कारण तुम्ही कन्व्हिन्स्ड होता म्हणून तुम्ही त्याला मानगुटीला पकडून आलात आणि त्याने इन्व्हेस्ट केले. आणि एवढं त्याच्यासाठी तुझ्याकडे घेऊन आले, त्याचं सगळं व्यवस्थित पोर्टफोलिओ बनला, चालू झालं, तरी तो अजून मला म्हणतो तू मला राहुलकडे जरा उशिरा नेलंस. म्हणजे त्याला इतका कॉन्फिडन्स आला आहे म्युच्युअल फंडबद्दल. आणि मुख्य म्हणजे मी जेव्हा रिटायर्ड झाले ना तेव्हा माझ्या पण FD होत्याच. बरोबर आहे. कारण एकदम थोडा थोडा स्टडी करून किंवा त्या 1-2 वर्षात किती राईज होतो आहे आपला पोर्टफोलिओ हे सगळं बघून किंवा इमर्जन्सी हे सगळं बघण्यासाठी मी FD होत्या. पण आता हळूहळू मी सगळ्या FD कॅन्सल केल्यात आणि 100% म्युच्युअल फंड. आणि आता बँकमध्ये मी जात पण नाही. व्हेरी गुड. ज्या 1-2 अकाउंट आहेत ते सगळे ऑनलाईन. आणि त्याच्यामध्ये हे फंड बाजार हे ॲप एवढं सुंदर आहे की तुम्ही घरी बसल्या सगळ्या गोष्टी करू शकता. परफेक्ट. तुम्ही परचेस करू शकता, तुम्ही विकू शकता. 2 दिवसात बँकेत पैसे येतात. त्याच्यामुळे बेस्ट आहे ते आणि सगळ्यांनी हेच करायला पाहिजे. मला सांगा, आता समजा एक माणूस आहे जो रिटायर झाली, एक व्यक्ती आहे रिटायर झाली आहे, तुमच्याच सारखी BMC मधनं रिटायर झाली, एक चांगलं पेन्शन आहे आणि त्याला 50-60 लाख रुपये मिळालेले आहेत, तर तुम्ही त्याला काय ॲडवाईस द्याल? नाही मी त्याला एक तर ॲडवाईस देईन की तू फायनान्शियल ॲडवायझरकडेच जा. कारण त्याच्या भविष्यातल्या रिक्वायरमेंट्स काय आहेत ते आपल्याला माहिती नाही. बरोबर आहे. तर मग त्याचा पोर्टफोलिओ बनवण्यासाठी लिक्विड फंडमध्ये टाकायला लागणार आहेत का, इमिजिएट काही खर्च असले तर, किंवा इक्विटीमध्ये किंवा स्मॉल कॅप, मिड कॅप असे व्हरायटी असेल. बरोबर. मी जरी म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट असली तरी मी त्यातली तज्ज्ञ नाही. मी फायनान्शियल ॲडवायझर माझ्या राहुलला विचारून आणि त्याच्यात प्लस माझा थोडा स्टडी बरोबर. की मला स्वतःला पण त्यातलं कोणीतरी आपल्याला सांगतं आहे म्हणून आपण करतोय असं होता का नाही, म्हणून मी थोडासा स्टडी करते. दुसरी गोष्ट म्हणजे जसं मी बोललो की आता हे पेन्शनर्स तर झालेच, अशा काही फिमेल्स आहेत की त्यांना वाटतं म्युच्युअल फंड केलं पाहिजे पण करू नाही शकत किंवा मी म्हणतो असं तेवढा अवेअरनेस नाहीये, त्यांना काय सांगू शकता तुम्ही? नाही आता कितीतरी हाऊसवाईफ असतात की ज्या घर खर्चाला नवऱ्याने दिलेल्या पैशांमधले भरपूर पैसे वाचवतात. महिन्याला 5-6 हजार सुद्धा. आता नोटाबंदी झाली तेव्हा किती पैसे हाऊसवाईफकडनं जास्त बाहेर लाखो रुपये आले. मग तेच जर तुम्ही समजा तुम्ही दर महिन्याला 5,000 वाचवत असाल तर तुम्ही 1-1 हजाराची SIP सुरू करा. आणि ते सुद्धा तुम्हाला म्हणजे कोणतरी सांगेल ना की फायनान्शियल ॲडवायझर की हे याच्यात टाका त्याच्यात टाका आणि मग तुमचे पैसे कसे ग्रो होता ना त्याचं तुम्हाला खूप समाधान मिळेल. स्टार्ट करणं इम्पॉर्टंट आहे. आणि कधी पण तुमच्याकडे जे तुमचा इन्कम आहे त्याच्यामधलं पहिले तुमची इन्व्हेस्टमेंट सुरू करा. सगळे पैसे खर्च कराल आणि मग बघू इन्व्हेस्टमेंट, तसं काही करू नका आत्तापासून. म्हणजे जे यंगस्टर आहेत त्याने आणि आमच्यासारख्या रिटायर्ड लोकांनी तर इन्व्हेस्टमेंट कराच. कारण एक तर माणसाचा लाईफ आता 90 इयर्सपर्यंत गेलेलं आहे आणि तुम्ही आत्ताच्या एजमध्ये ज्या स्टेटसनी जगताय म्हणजे मनात आलं की ओलांजा, मनात आलं की टूरवर जा, काही करू शकतात. त्या स्टँडर्डने तुम्हाला 90 वर्षापर्यंत जगायचं असेल तर तुमच्या इन्व्हेस्टमेंट व्यवस्थित पाहिजे आणि त्या ग्रो व्हायला पाहिजे. अदरवाईज इन्फ्लेशनमुळे तुमचा बँकेतला पैसा कमीच होणार आहे. कमी होणार आणि परत त्याच्यावर इन्कम टॅक्स भरा म्हणजे तो मायनसच होत जाणार. तर याच्यासाठी म्युच्युअल फंड बेस्ट आहे. आणि तुमच्या गरजेप्रमाणे वेगवेगळे फंड्स आहेत वेगवेगळ्या फंड हाऊसमध्ये.
मिड कॅप, स्मॉल कॅप आणि तुमचं डेट फंड पण आहेत. आणि तुम्हाला इमिजिएट पैसे लागणार असतील म्हणून जर काही वेगळे ठेवायचे असतील तर लिक्विड फंड आहेत. परफेक्ट आहे. आज तुम्ही रिडम्पशन केलं, उद्या बँकेत पैसे येतात. परफेक्ट. त्यामुळे सगळ्या कॅटेगरीमध्ये म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. मी थोडंसं ह्याच्यात डिटेल जातो. लिक्विड फंड म्हणजे असा फंड असतो ज्याची मार्केटशी काही देणं घेणं नाहीये. 5 ते 6% सध्या रिटर्न देतोय, म्हणजे ॲज गुड ॲज FD देतो. फक्त एकच याच्यात फायदा आहे की मी समजा आज 5 लाख रुपये टाकले आणि मला 50,000 पण विड्रॉ करायचे असेल तर अप टू 50,000 इमिजिएट विड्रॉ होतात. नेक्स्ट मिनिटला बँकेत येतात. 50,000च्या वर विड्रॉ केले तर तुम्हाला नेक्स्ट वर्किंग डेला बँकेत येतात. हा लिक्विड फंड झाला. इक्विटी फंड जसं बोललात, मिड स्मॉल, डिपेंडिंग ऑन द रिस्क आपण लोकांना फंड सांगतो. दुसरी गोष्ट टॅक्सेशनचं आपण जसं बोललो की आज मी समजा 10 लाख रुपये म्युच्युअल फंडमध्ये टाकले, 10 वर्षाने 12% साधारण 30 लाख रुपये झाले. 10 वर्ष मी पैसे काढलेच नाही तर 30 लाखावर तुम्हाला इन्कम टॅक्स 0 लागतो. पण FD मध्ये तुम्हाला एव्हरी इयर ॲक्रूड इंटरेस्टवर पण तुम्हाला टॅक्स भरायचा आहे, तो पण इन्कम टॅक्स प्रमाणे. नक्की नक्की. हा जो मेजर डिफरन्स आहे ना, हा खूप इम्पॉर्टंट आहे. लोकांना कळतच नाही तो की 6.5-7% आपल्याला रेट ऑफ इंटरेस्ट मिळतो FD ला, त्याच्यावर तुम्ही 30% भरणार म्हणजे तो इफेक्टिव्ह 4.5-5% होतो फक्त. 5%ने काय होतंय? तुम्हाला इफेक्टिव्ह 4-4.5% मिळेल आणि परत तुमचं इन्फ्लेशन त्याच्यात तुम्ही धरतच नाही. खरंच आहे. एवढी महागाई वाढते आणि ते 7.5% जर इन्फ्लेशन असेल तर तुमचे एव्हरी इयर पैसे मायनस होत आहेत, हे तुमच्या लक्षात येत नाही. व्हेरी ट्रू. त्याच्यामुळे पैसे वाढवण्यासाठी FD मध्ये न ठेवता, FD मध्ये ठेवा. तुम्हाला कॉन्फिडन्स येईपर्यंत सुरुवातीचे 2-3 वर्ष ठेवा थोडेसे पैसे FD, पण तुम्ही तुमची मोर दॅन 50% FD मध्ये ठेवाल आणि 10-12 लाख म्युच्युअल फंडमध्ये, तसं करू नका. परफेक्ट. आणि त्याच्यासाठी तुम्ही प्रॉपर गायडन्स घ्या. फायनान्शियल ॲडवायझर इज व्हेरी इम्पॉर्टंट. नक्कीच खरं आहे. असं आहे. मी असं पण बघितलंय लोकांना 30 लाख नवऱ्याच्या अकाउंटला, 30 लाख बायको, 60 लाख रुपये 10 वर्षांनी लॉक इन करतात. मला म्हणजे मी सांगून थकतो की 10 वर्षाने तुम्ही आज टाकलेले 60 लाख 10 वर्षाने 60 लाखच मिळणार आहेत. 60 लाखाची व्हॅल्यू त्याला 40 लाख असेल. लोकांना आत्ता कळणार नाही. 10 वर्षांनी जेव्हा ते रिडीम होतील पैसे तेव्हा लोकांचे डोळे उघडतील आणि तेव्हा वेळ गेलेली असेल. आणि मुळात ते 60 लाखाचे इंटरेस्ट तुम्ही सगळे वापरताय आणि मग तुमचे पैसे किती कमी होणार. खरंच आहे. व्हेरी गुड. आय होप हा म्हणजे जो पॉडकास्ट आहे तो सगळ्यांना आवडला असेल. आपण बऱ्याच गोष्टींवर बोललो. होय. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही वेळ काढून इथे आलात, एवढं मन मोकळेपणाने बोललात. परत आम्हाला असा पॉडकास्ट करायचा वाटला तर आम्ही परत तुम्हाला हक्काने बोलवणार. नक्की. तुम्ही पण ह्या प्लॅटफॉर्ममुळे काय झालं, मी इतके दिवस मैत्रिणीच्या ग्रुपमध्ये नुसतंच काहीतरी सांगायचे आणि जे कोणी लक्ष द्यायचं नाही, ते आता जरा मला फेसबुकवर किंवा यूट्यूबवर बघितलं सिरियसली घेतील. अरे वा. कारण राहुलने हिची मुलाखत घेतली म्हणजे नक्कीच काहीतरी करायला पाहिजे आपल्याला. हा म्हणजे माझा नाही पण माझ्या मैत्रिणींचा किंवा मला जे ऐकतील त्यांचा काही 1% जरी फायदा झाला खूप फायदा तरी खूप गोष्टी होऊ शकतात. थँक्यू व्हेरी मच. खरंच मनापासून येस. थँक्यू. वेलकम.